नुसतं नावाला एडिटर सिनेमॅटोग्राफर किंवा ब्लॉगर होऊन जमत नाही. त्यासाठी आपण करत असलेल्या कामावरती स्वतःचा विश्वास असला पाहिजे आणि त्या कामामध्ये आपल्याला आवड असली पाहिजे आणि तिला वेळ देता आला पाहिजे. आम्ही घरी गेलो दिवसभरात बाकीचं काही नाही, पण क्रिकेट खेळल्याशिवाय ना आमचा दिवसच डळत नाही. बारक्या भाऊनी मॅचचा पहिलाच बॉल टाकला आणि तू पी टाकू टाकू कुठ टाकला माझ्यावाल्या फोन कड. म्हटलं इकडे लोक मॅचचं उद्घाटन नारळ फुडून करते, आमच्यावाल्या मॅचचं उद्घाटन माझ्याला मोबाईल फुटून झाला असतं बघ. आता आयला बॉल मारायचा मॅच, आणायचा मॅच. काल सवसांचं क्रिकेट खेळून झालं. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच आपल्या बारक्या बंधूला शाळेत सोडलं नव्हतं, तेच लगेच आणायला जायला लागलं. कारण की या कार्यकर्त्याचं ना पोट दुखायला लागलं होतं. पहिल्यांदा आमच्या गायांच्या गोठ्यामध्ये 2-3 उंदर दिसायचे, पण जेव्हापासून हे 2 सिक्युरिटी गार्ड बिना सांगता कामाला यायला लागले ना, तेव्हापासून उंदर गोठ्याच्या जवळ काय लांब लांब पर्यंत पण नाही दिसते. आता आज ना आपल्याला जरा सिनेमॅटिक शूट साठी संगमनेरला जायचं होतं, त्याच्यामुळे ना दुपारी चारा पाण्याचं काम आवरून घ्यायचं होतं. मग ट्रॅक्टरचा ट्रेलर सोडला, त्याला फणी जोडली आणि मी ना आई साहेब आहे ना आम्ही निघालो चारा काढायला. 2 आतरंगी गावतांचे सतरंगी वजे तोडली आणि मी आणि आपल्याला बारका बंधू थेट येऊन पोहोचलो मामाच्या घरी. शूट साठी थोडा टाइम होता, त्याच्यामुळे बारकी आजी म्हटली चला आपण वावरामध्ये जाऊन भाज्या घेऊन येऊ. भाजी शूट साठी नाही तर कालवण्यासाठी न्यायची होती, नाही तर तुम्ही म्हणशान भाजीचा सिनेमॅटिक शूट करायला संगमनेरला आलाय काय. मागच्या वेळी जेव्हा मामाच्या घरी आलो होतो तेव्हा बारक्या मामाच्या बांगल्याचं काम पण चालू नव्हतं ना, आता जवळपास ना 2-1 महिन्यात अख्खं बांगल्याचं काम पण उरकन. सिनेमॅटिक शूटच्या आधी आपल्याला काही फोटो काढायचे होते. म्हटलं आता चांगलं लोकेशन तरी कुठे भेटेल. म्हटलं बांगल्याच्या वरती चांगले फोटो निघतील, मस्त पैकी मागे शेतीचं चांगलं बॅकग्राऊंड पण येईल. आता इकडे ना सगळा फोटोशूट पण उरकला होता, आजी बाबाने चारा पाण्याचं काम पण उरकलं होतं. तसं तर मी सिनेमॅटिक शूट करतोय, पण म्हटलं ह्या वेळेस थोडं काहीतरी वेगळं करावं, कारण की आता संक्रांत पण आली. म्हटलं आता संक्रांतीची सिनेमॅटिक बनावा, त्यासाठी मावशीने बने ना मस्तपैकी तयारी वगैरे केली होती. आणि ह्या शूटचा रिझल्ट तुम्हाला आपल्याला सिनेमॅटिकच्या चॅनलवरती बघायला भेटेल.